जळगाव जिल्ह्यामध्ये लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा जो आहे जिल्हा परिषदेचा कामकाजावर मोठा फटका बसलेला आहे। आपण आता जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात आहोत आणि हा जिल्हा परिषदेचा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा असा विभाग मानला जातो। या विभागामधून वेगवेगळ्या ज्या आहेत कामकाजाचे जे आहेत पद्धती असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी या दिवसानुसार ठरत असतात। मात्र लिपिकांचं कामबंद आंदोलन सुरू असल्यामुळे ह्या विभागामध्ये आपण आता बघू शकतो की दृश्यांमध्ये हा विभागामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। ज्या ठिकाणी लिपिक जे आहेत बसून काम करत असतात ते सर्व खुर्च्या या ठिकाणी रिकामे दिसत आहेत आणि सर्वच लिपिक जे आहेत जिल्हा परिषदेचे ते या ठिकाणी कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे याचा मोठा परिणाम जो आहे जिल्हा परिषदेच्या कामगारावर झालेला आहे। सामान्य प्रशासन विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल अशा जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागातले जवळपास 300पेक्षा जास्त लिपिक जे आहेत या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे निश्चितच आता या आंदोलनाचा जो आहे मोठा परिणाम जो आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या कामकाजावर होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि अशाच पद्धतीने जे आहे 13 तारखेपासून हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे तर 23 तारखेपासून जे आहे लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचा पावित्र्य स्वीकारला आहे। त्यामुळे आता हे लिपिकांचं आंदोलन आणखी किती दिवस चालतं याकडे संपूर्ण जे आहेत कर्मचाऱ्यांचं असेल किंवा अधिकाऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र त्यांच्या ज्या मागण्या आहेत वेतनातील त्रुटी दूर करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागण्यांसाठी त्यांचं गेल्या 10 ते 15 दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचं संपूर्ण कामकाज ठप्प झाल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असून जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांमधले लिपिक संवर्गातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्याचा मोठा परिणाम जो आहे जिल्हा परिषदेच्या कामकाजावर झाल्याचं या निमित्ताने पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।